आज आपण बघणार आहे सिक्वेन्स आणि सिरीज मधला पार्ट 2 जीपीचे जे बेसिक प्रॉब्लेम आहेत आणि थेरी आज एकदा आपण रिवाइज करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे मिसलिनियस एचपीचे आणि जे मिसलिनियस प्रॉब्लेम आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट मिक्स आहेत असे क्वेश्चन करणार आहे 1 बाय 1. सो जीपी ज्योमेट्रिकल प्रोग्रेशन. आता जीपी मध्ये बघा, सगळ्यात पहिले आपण ही टर्म जीपी मध्ये आहे की नाही कसं फाइंड आउट करतो. द रेशिओ ऑफ द लास्ट टर्म अँड द म्हणजे सेकंड टर्म अँड फर्स्ट टर्म हा काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. म्हणजे जर समजा A1, A2, A3, A4, A5, A6 असे नंबर जर जीपी मध्ये असतील तर त्याचा जो रेशिओ आहे A2 डिवायडेड बाय A1 अँड A2 divided by A1, A3 divided by A2, A4 divided by A3 हा जो रेशो आहे त्याला आपण इंडिकेट करतो R ने. हा प्रत्येक जर टर्मचा सेम आला तर ही टर्म कशी असते तुमची जीपी मध्ये असते. ठीक आहे. जीपी मधली पहिली टर्म आपण इंडिकेट करतो A, सेकंड AR, थर्ड AR रेस टू AR चा स्क्वेअर. सो TN इज इक्वल टू काय असेल, A इंटू R रेस टू N-1 हा तुमचा TNचा जीपीचा जनरल फॉर्म्युला असेल. त्याच्यानंतर जी फर्स्ट टर्म आहे याच्यामध्ये पण फर्स्ट टर्म आपण ए ने इंडिकेट करतो. जो कॉमन रेशिओ आहे, कॉमन रेशिओ काय करतो, सेकंड टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म. जनरल टर्म आपण इंडिकेट करतो ए आर रेस टू N-1. लास्ट टर्म एल नेही इंडिकेट केले जाते आणि ए आर रेस टू N-N च्या फॉर्म मध्ये आपण ते वापरतो. आता याच्यामध्ये आर रेस टू N-1 म्हणजे ह्यातून जर आर फाइंड आउट करायचं असेल आपल्याला, लास्ट टर्म आणि फर्स्ट टर्म माहित असेल तर आपण काय करू शकतो, आर ची पण व्हॅल्यू ह्या इक्वेशन वरून फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट फाइंडिंग द कॉमन रेशो. कॉमन रेशो माहिती आपल्याला, हा डायरेक्टली काय असेल तुमचा 6 डिवायडेड बाय 3. आन्सर किती येईल 2. ह्याचा टीएन फाइंड आउट करायचे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत. सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स. आता सम ऑफ द सिरीजचे दोन पार्ट आहेत, कोणते कोणते सांगा, ऑलरेडी आपण बघितले. सांगा फायनाईट अँड इनफायनाईट. जर फायनाईट सिरीज असेल तर त्याच्यामध्ये पण डिपेंड्स करतं आर ची व्हॅल्यू कशी आहे, आर ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन आणि आर ची व्हॅल्यू लेस दॅन. ह्याच्यासाठी दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. सो पहिला फॉर्म्युला आहे आपला ए आर रेस टू N-1 डिवायडेड बाय R-1. मला सांगा कोणत्या केसमध्ये हा फॉर्म्युला यूज करणार, आर ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यानंतर का आर ची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यानंतर. काय असेल, पॉझिटिव्ह ना. आणि हा ए आर रेस टू 1 मायनस आर रेस टू N डिवायडेड बाय 1 मायनस आर हा एक फॉर्म्युला आपण यूज करतो. नेक्स्ट बघा एस एन जर तुम्हाला TN च्या फॉर्म मध्ये यूज करायचं असेल तर SN इज इक्वल टू आर इंटू TN मायनस ए डिवायडेड बाय R-1. त्याच्यानंतर सम ऑफ द इनफायनाईट जीपी काय बघितलेलं आपण, SN इज इक्वल टू ए अपॉन R-1. सम ऑफ द इनफायनाईट जीपी कधी वापरणार, वेन आर इज मॉड ऑफ द आर इज लेस दॅन 1. जर आर ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 पेक्षा मोठी असेल तर हे काय असतं, सम. त्याचा फायनाईट सम नसतो या सिरीजचा. पर्टिक्युलर टर्म मध्ये जर फाइंड आउट करायचं असेल, टर्म 1, टर्म 2, टर्म 3 याचं ऍडिशन जर फाइंड आउट करायचं असेल तर TN डिवायडेड बाय 1 बाय आर. बट हे आपण फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करतो कारण JW ला डायरेक्टली काय आपल्याला सगळ्या इन्फॉर्मेशन अवेलेबल नसतात. प्रोडक्ट ऑफ द टर्म्स हे पण आपण कॅल्क्युलेशन करू शकतोय. 2 टर्मचं प्रोडक्शन दिलं, 3 टर्मचं प्रोडक्शन दिलं. इथे इन जनरल फॉर्म्युला दाखवलाय. जर समजा ह्या पॉइंट वरती आपले JW चे क्वेश्चन्स बनतात पण त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या टर्म दिले असतील. मे बी तुम्हाला सांगितलं असेल प्रोडक्शन ऑफ द टर्म A1, A2 आणि A3 ह्या टर्मचं प्रोडक्शन एवढं एवढं दिलेलं आहे, 24 दिलेलं आहे. ठीक आहे. मग त्यावेळेला तुम्ही A1चं, A2चं आणि A3चं जे आहे ते जनरल फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करू शकताय. हे आता हे इन जनरल दिलंय. इन जनरल टर्म असतील तर काय होतील, ए जेवढ्या वेळेला रिपीट होतंय आणि आर ची पॉवर काय असणार आहे, N इंटू N-1 डिवायडेड बाय 2. म्हणजे आर च्या पॉवरला 1, 2, 3 अशी आर ची पॉवर इन्क्रीज होत जाते ना. सो समेशन ऑफ N नॅचरल नंबर्स.
आता ज्योमेट्रिकल मीन बघा, ज्योमेट्रिकल मीन म्हणजे काय, बी स्क्वेअर, मिडलचं स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी. जर समजा 3 नंबर दिले असतील ए बी सी आणि ह्या तिन्ही नंबरचा आपल्याला ज्योमेट्रिकल मीन फाइंड आउट करायचं असेल तर मिडल टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू प्रोडक्शन ऑफ द फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म. ह्या 3 टर्म असेल तर म्हणजे बीस म्हणजे काय असणार, डायरेक्टली ए इंटू सी. जर समजा ज्योमेट्रिकल मीन मध्ये तुमचे नंबर इन्सर्ट करायचे असतील, ठीक आहे, एखादा नंबर इन्सर्ट करायचा असेल तर आपण काय करतो, जी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी, म्हणजे जी ची व्हॅल्यू आपण काय करतो, रूट ऑफ ए बी, या दोघांचं रूट घेऊन हे करतो. स्टेट बोर्ड मध्ये आपण हे क्वेश्चन्स डिटेलमध्ये बघितलेले आहेत कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात ते. टर्म्स जास्त असतील तर या फॉर्म मध्ये करतो, म्हणजे 5 टर्म्स इन्सर्ट करा, 7 टर्म्स इन्सर्ट करा, 2 नंबरच्या मध्ये 7 टर्म्स इन्सर्ट करा. असं असेल तर काय होणार, टोटल नंबर ऑफ टर्म n+2 येतील आणि आर ची जी व्हॅल्यू आहे b/a⁴ ह्या फॉर्म मध्ये आपण करतो. एएम आणि जीएम मध्ये रिलेशन हा पण पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या वेळेला तुम्हाला 2 नंबर देतील कुठल्याही पार्ट मध्ये, मे बी ट्रिग्नोमेट्रीच्या क्वेश्चन मध्ये देतील किंवा दुसऱ्या कुठेही ऍप्लिकेशन मध्ये हे देतील की जर त्याच्यामध्ये लेस दॅन व्हॅल्यू 2 नंबर असतील तुम्हाला आणि त्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू जर विचारली तर मिनिमम मॅक्झिमम व्हॅल्यू साठी आपण अरिथमेटिक मीन अँड ज्योमेट्रिकल मीन याचा रिलेशन काय करू शकतो, बघू शकतो. सो आपल्याला माहिती आहे अरिथमेटिक मीन इज ऑलवेज ग्रेटर दॅन ज्योमेट्रिकल मीन. रिलेशन इज अरिथमेटिक मीन इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू ज्योमेट्रिकल मीन. हे इम्पॉर्टंट रिलेशन आहे. ह्याच्यामध्ये इक्विटी पण असू शकते, म्हणजे अरिथमेटिक कधी कधी अरिथमेटिक मीन आणि ज्योमेट्रिकल मीन हे इक्वली असू शकतात किंवा अरिथमेटिक मीन हा ज्योमेट्रिकल मीन पेक्षा मोठा असू शकतो. आता ह्याच्यामध्ये बघा अरिथमेटिक मीन कसं फाइंड आउट करतात, 2 नंबरचा a+b/2 अँड द ज्योमेट्रिकल मीन रूट ऑफ a इंटू बी. क्लिअर झाले का, हे समजले? हे ऑलरेडी आपण ह्याची इच अँड एव्हरी याचा डेप्थ मध्ये स्टेट बोर्डचे क्वेश्चन करताना बघितलेलं आहे. नाव जर समजा जीपी मध्ये इन ए जीपी बी स्क्वेअर इज इक्वल टू AC असेल तर 3 टर्म्स जीपीच्या असतील तर काय कन्सिडर करणार, a/r, a आणि AR ह्या 3 टर्म्स आपण जीपीच्या कन्सिडर करू शकतोय. आता ह्यांच्यामधलं काय करायचं, द पॉझिटिव्ह नंबर्स, द 3 पॉझिटिव्ह नंबर्स जर घेतले तर याच्यातून r फाइंड आउट करा, x फाइंड आउट करा. हे ऍज इट इज आहे. सेम एज 5 नंबर 7 नंबर म्हणजे टर्म्स इन जीपी ऑलरेडी बघितलेलं ना, आठवते का? टर्म्स इन जीपी, 3 टर्म्स इन जीपी सांगा मला काय काय बघितलेल्या, कोणत्या कोणत्या टर्म्स घेतो आपण, a/r, a/r², 4 टर्म्स इन जीपी, हा a/r², a/r, ar², 5 टर्म्स a/r3, a/r, ar आणि r², म्हणजे ह्या तुमच्या टर्म्स आहेत. त्याच हे फक्त आपण काय केलंय इन जनरल फॉर्म मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही जास्त नाहीये. आता हा पॉइंट बघा, हे पण बघितलेलं आहे पॉइंट्स मध्ये. तर ए बी सी ह्या सगळ्या टर्म काय आहेत तुमच्या पॉझिटिव्ह जीपी मध्ये असतील आणि ह्याला आपण लॉगॅरिथमिक फंक्शन अप्लाय केलं, लॉग ए लॉग बी लॉग सी. जे आन्सर येणार आहे ते पण तुमचं काय असणार आहे, सॉरी, लॉग ए लॉग बी आणि लॉग सी हे काय आहेत तुमचे एपी मध्ये असतील. ठीक आहे, जर त्याचा एक्सपोनंट घेतला, लॉगचा एक्सपोनंट घेतला त्यावेळेला जी सिरीज होणार आहे e⁴ e⁴b e⁴c ही सिरीज कशी असणार आहे तुमची जीपी मध्ये असणार. बघा ज्या वेळेला 2-3 टर्म दिले असतील ए बी आणि सी आणि एपी आणि जीपी, ज्या वेळेला एपी काय ट्वाइस ऑफ बी इज इक्वल टू a+c
आणि बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी, ह्या ज्या वेळेला ह्या इक्वल येतील, एपी आणि जीपी इक्वल आले तर तुमचे ए बी आणि सी हे इक्वल असतात. ज्या वेळेला एपी आणि जीपी इक्वल असेल त्यावेळेला ए बी आणि सी हे काय असतात तुमचे इक्वल असतात. जीपीचा आता ह्याच्यामध्ये tn प्लस 1 मायनस आर इंटू टीएन इज इक्वल टू 0 हे एक रिलेशन आहे. हे काय सिंपल आहे तुमचं बेसिक आहे. आता बघा ज्या वेळेला तुम्हाला इन्क्रीजिंग जीपी सांगितले, इन्क्रीजिंग जीपी सांगितलं असेल त्यावेळेला काय घेणार मला सांगा. आर ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेणार, निगेटिव्ह घेणार, फ्रॅक्शन मध्ये घेणार, कसे घेणार. जर समजा आर फाइंड आउट करताना आपल्याला एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आरचे किती व्हॅल्यू येतात, 2 व्हॅल्यू येतात. जर आरच्या व्हॅल्यू 2 आल्या तर आरची व्हॅल्यू कोणती कन्सिडर करणार. जर इन्क्रीजिंग जीपी असेल तर ऑलवेज पॉझिटिव्ह. आरची जी व्हॅल्यू आहे ती ऑलवेज काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0 फॉर द इन्क्रीजिंग जीपी. इन्क्रीजिंग जीपी साठी आरची व्हॅल्यू कशी असणार आहे तुमची, ऑलवेज पॉझिटिव्ह. 3 टर्म्स, 5 टर्म्स आणि 7 टर्म्स ऑलरेडी आपल्याला माहिती. समजलं जीपीचे कन्सेप्ट. क्वेश्चन बघूयात आता. बघा 21 जानेवारी 2026 चा फर्स्ट क्वेश्चन. रीड करा क्वेश्चन आणि क्वेश्चन मध्ये काय काय इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे ते पहिले नोट डाऊन करा. काय फाइंड आउट करायचंय ते पहिले बघूया. काय सांगितले, A1, A2, A3 अशा अप टू AN पर्यंत जीपी आहे. इट्स अँड इन्क्रीजिंग जीपी इन पॉझिटिव्ह टर्म. इन्क्रीजिंग जीपी म्हणजे पहिला तुम्हाला माइंड मध्ये काय आलं पाहिजे, आर ची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 0 असली पाहिजे. म्हणजे कोणती व्हॅल्यू आर ची कन्सिडर करणार, ज्या व्हॅल्यू तुमच्या पॉझिटिव्ह आहेत तीच व्हॅल्यू तुम्ही काय कराल, आर ची कन्सिडर कराल. नाउ सच दॅट A2, A3 आणि A4 is equal to 64. The production of the second term, production of the third term and production of the fourth term is equal to 64. आता सांगा A2, A3 आणि A4 याचे मला सांगा इन जनरल TN चा फॉर्म्युला काय आहे. TN is equal to A into R raised to n minus 1. A2 चं काय होईल सांगा, A into R. A3 काय होतील, ए आर चा स्क्वेअर आणि A4 काय होतील, ए आर चा क्यूब इज इक्वल टू 64 आले. आता चेक करा ए ची व्हॅल्यू किती टाइम्स झाले, 1 2 3. ए चं क्यूब आणि आर रेस टू पॉवर किती झाले, 6 इज इक्वल टू किती आले, 64 आले. आता मी हा टर्म असा लिहू शकते का, ए आर स्क्वेअरचा क्यूब इज इक्वल टू 64 ह्या फॉर्म मध्ये लिहू शकते. म्हणजेच ए आर चा स्क्वेअर इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 64. कुठल्या नंबरचा रूट क्यूब 64 येतोय, 4 ना. म्हणजे ए आर स्क्वेअर किती झालाय, 4. आता मला सांगा ए आर स्क्वेअर कुठली टर्म असेल जीपीची, किती नंबरची टर्म असेल जीपीची, थर्ड नंबर असेल ना. थर्ड नंबरचा फॉर्म्युला काय आहे, टीएन इज इक्वल टू ए इंटू आर मायनस 1. म्हणजे A3 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला, A3 ची व्हॅल्यू किती भेटली, 4. म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे A3 इथे प्रेझेंट आहे. आता ह्या व्हॅल्यू वरून मी ए ची व्हॅल्यू बघा, ए ची व्हॅल्यू लिहू शकते का, ए आर स्क्वेअर इज इक्वल टू 4 आला. सो ए ची व्हॅल्यू काय झाली, 4 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ए म्हणजे फर्स्ट टर्म असेल ना, फर्स्ट टर्म काय भेटलं आपल्याला, 4 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता A5 रिक्वायरमेंट आहे, A5 ची व्हॅल्यू ए इंटू आर रेस टू 4. काय सांगितलं आपल्याला, A4 प्लस A3 प्लस A5 इज इक्वल टू 813 डिवायडेड बाय 7. सो आपण हे पहिले हे नोट डाऊन करून घेऊयात. काय काय दिलेलं आहे, A1 प्लस A3 प्लस A5 इज इक्वल टू 813 डिवायडेड बाय 7. सो A1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, A1 आपण किती फाइंड आउट केला, हा असेल ना तुमचा A1
4 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. A3 ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे किती आलेली आहे? 4 आलेली आहे. आणि हा जो आहे A5 हा A⁴ आलाय. आता A ची व्हॅल्यू मी इथे लिहिली. A ची व्हॅल्यू किती आली? A1 4 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर 4 बाय आर स्क्वेअर जर पुट केला तर r टू द पॉवर 4. सो हा किती झाला? 2. 4r स्क्वेअर आले का? A5 ची व्हॅल्यू किती आली? 4r स्क्वेअर. सो हा झाला 4r स्क्वेअर इज इक्वल टू 873 डिवायडेड बाय 7. ह्या सगळ्या टर्म मधून मी 4 कॉमन काढू शकते. सगळ्या टर्म मधून मी 4 कॉमन काढले. 1/r स्क्वेअर प्लस 1 प्लस हे काय होतील? r स्क्वेअर इज इक्वल टू 813 डिवायडेड बाय 7. मल्टिप्लिकेशनचा 4 तिकडे गेल्यानंतर डिव्हिजनला गेला तर काय होईल? 813 डिवायडेड बाय 7 इंटू 4 ना. आणि हा प्लस 1 आहे. लेफ्ट टू राईट गेल्यानंतर काय होईल? -1. म्हणजे हा झाला 1/r स्क्वेअर प्लस r स्क्वेअर इज इक्वल टू 813 मायनस 28 डिवायडेड बाय 28. मला सांगा यांचं सबस्ट्रॅक्शन किती येते? 813 मायनस 28. जरा पटपटपट कॅल्क्युलेशनचा पार्ट हा तुम्हालाच करायचा आहे एक्झाम मध्ये. 813 7 785. हा डिनॉमिनेटर सेम करून घेतला, क्रॉस मल्टिप्लाय केले. सो हा काय होईल? 28 1 प्लस आर स्क्वेअर आर टू द पॉवर 4 इज इक्वल टू 785 आर चा स्क्वेअर. ओके. आता आर टू द पॉवर 4 आले ना आपले डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर. मग ह्याला मला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करणार तुम्ही? आर स्क्वेअर ला एक्स पुट करूयात. समजले का? क्वाड्रॅटिक मध्ये कन्वर्ट केलं तर क्वाड्रॅटिक मिळते. क्वाड्रॅटिक सॉल्व्ह केला तर आर ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. आर ची व्हॅल्यू मिळाली तर आपण इझिली हे फाइंड आउट करू शकतो ना, A3 A5 आणि A7. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स पुट केले तर हा काय होईल बघा? 28 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 785 एक्स. म्हणजे हा झाला 28 एक्स स्क्वेअर मायनस 785 एक्स प्लस 28 इज इक्वल टू 0. 28 इंटू 28. 28 चा स्क्वेअर किती येतोय? 28 चा स्क्वेअर किती येतोय बघा? 786 ना. म्हणजे मल्टिप्लिकेशन 786 आणि 784. मल्टिप्लिकेशन 784 आणि ऍडिशन 785. कुठल्या नंबरचे असतील? 784 1 चा. हा झाला 28 एक्स स्क्वेअर मायनस 784 एक्स मायनस -1च ना, -1 प्लस 1x प्लस 28 इज इक्वल टू 0. म्हणजे इकडून जर 28 कॉमन काढले तर हा x मायनस 28 राहील. हा मायनस कॉमन काढल्यानंतर x मायनस 28. सो 28x हा काय होईल? x मायनस 28 आणि हा 28x मायनस 1 इज इक्वल टू 0. सो x ची जी व्हॅल्यू आहे हा किती आला? 28 आणि इकडून x ची व्हॅल्यू किती आली? 1/28. x म्हणजेच काय आहे आपलं? आर स्क्वेअर ना. म्हणजे आर स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली? 28 आली. आणि इकडून आर स्क्वेअर ची व्हॅल्यू 1/√28. कोणती व्हॅल्यू कन्सिडर करणार? आर स्क्वेअर ची का दोन्ही? आर ची कोणती व्हॅल्यू कन्सिडर करणार? 28 ना. कारण हे कसं सांगितले? जीपी कशी सांगितले? इन्क्रीजिंग पॉझिटिव्ह जीपी. म्हणजे 28 ने इन्क्रीजिंग पॉझिटिव्ह होईल का 1/28 ने होणार? 1/28 ने रिडक्शन होत जाणार आहे ना. आर ची व्हॅल्यू काय घेतली? √28. आता आर भेटला. आता हे सॉल्व्ह करा. इझिली करू शकताय. A3
प्लस A5 प्लस A7. A3 चा फॉर्म्युला आहे AR स्क्वेअर, A5 AR रेस टू 4, AR रेस टू 6. A फाइंड आउट करायला लागेल ना आपल्याला, A1. So A1 is equal to 4 upon R square. 4 upon R square ची व्हॅल्यू 28. So 4 upon 28 R square 28 plus A ची व्हॅल्यू 4 divided by 28. R square ची व्हॅल्यू किती येईल, R raised to 4 म्हणजे 28 चा स्क्वेअर आणि हा काय होते 4 by 28. इकडं काय होतील बघा, R raised to 6 आहे ना, R to the power 6 is equal to R square चा R square चा क्यूब म्हणजे 28 चा क्यूब. 28 28 कॅन्सल, 28 28 कॅन्सल, 28 28 कॅन्सल, 4 कॉमन काढले, इथे राहिले 1, इथे राहिला 28 आणि इथे राहिले काय 28 चा स्क्वेअर. 28 चा स्क्वेअर किती येतोय 784. आता हे ऍडिशन करा आणि 4 ने मल्टिप्लाय करा. फायनल आन्सर काय आहे ते सांगा, कॅल्क्युलेशन करा. 23252. ऑप्शन सी. बघा काय काय केलं एकदा रिवाइज करा. ज्या ज्या इन्फॉर्मेशन दिल्या त्या पहिला लिहून घ्या, ठीक आहे, आणि काय फाइंड आउट करायचं त्याच्यावर फोकस करा. आता आपल्याला 2 इक्वेशन दिलेत म्हटल्यानंतर ऑब्विसली आपल्याला आरच फाइंड आउट करायचंय, ए फाइंड आउट करायचंय. मग आर साठी आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यातून आपल्याला काय मिळाली, एक टर्म मिळाली, थर्ड टर्म मिळाली. थर्ड टर्म वरून आपण ए फाइंड आउट केला आणि A5. आता ज्या वेळेला तुम्हाला अशा टर्म मिळतील ना त्यावेळेला जास्त अननोन क्रिएट करण्यापेक्षा जेवढी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यामध्येच टर्म कन्वर्ट करा. म्हणजे आता इथं मी A3 आणि A5 च्या ज्या व्हॅल्यू घेतल्या, A1 आणि A5 च्या व्हॅल्यू घेतल्या, त्या इन द फॉर्म ऑफ A3 चा यूज करून घेतल्या. त्यामुळे माझा अननोन फक्त एकच राहिला. अननोन काय राहिला, एकच राहिला. त्यामुळे असे टर्म्स आले तर काय करायचं की ज्या टर्म तुम्हाला नोन आहेत त्याच्यामधल्याच काय करायच्या, कन्वर्ट करायचे. ओके, त्याच्यामध्येच कन्वर्ट केले. कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केली की 2 व्हॅल्यू मिळतील आरच्या. त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रीजिंग पॉझिटिव्ह सांगितले. इन्क्रीजिंग पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर काय करणार तुम्ही, रिअल नंबर कन्सिडर करणार, ठीक आहे. सो आणि फ्रॅक्शन मधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जर घेतलं तर रिडक्शन होत जाणार ना, डिक्रीजिंग होत जाणार. डिवाइड केलं तर आपल्याला इन्क्रीजिंग एपी सांगितले, त्यामुळे आपण आर ची व्हॅल्यू √28 चूज केली. मग A3 A4 A5 इथून आपल्याला आर काढला. आर पासून आपण काय केली, ए ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. R to A भेटला, R to A ची व्हॅल्यू दिलेला म्हणजे जे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं त्याच्यामध्ये आपण पुट केली. समजले, नोट डाऊन. सेकंड क्वेश्चन, रीड करा क्वेश्चन आणि काय काय इन्फॉर्मेशन दिले तर सांगा मला. रीड करा, काय काय दिले बघा, जे जे दिले ते नोट डाऊन करा. सेम जीपी दिले, जीपी पॉझिटिव्ह आहे म्हटल्यानंतर काय घेणार, आर ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 इफ प्रोडक्शन ऑफ द सेकंड थर्ड टर्म अँड फिफ्थ टर्म इज 729. सांगा A3 and A5 is equal to 729. Addition of the second term and fourth term 111 divided by 4. Then the
24 टाइम्स ऍडिशन ऑफ द फर्स्ट टर्म, सेकंड टर्म अँड थर्ड टर्म. आता ह्या दोन इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगा. ए आणि आर. ए आणि आर भेटले की तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकता. हे इझी क्वेश्चन आहे, इझिली तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. A3 ची व्हॅल्यू सांगा मला काय येईल. AR². A5 सांगा पट. AR⁴ इज इक्वल टू 729. हे काय झाले. A²R⁴ इज इक्वल टू 729 झाले. A²R⁴ म्हणजे काय झाला. AR चा काय AR चा क्यूबचं स्क्वेअर इज इक्वल टू 729. AR³ म्हणजे किती नंबरची टर्म झाली. किती नंबरची टर्म झाली. 4 नंबरची. A4 टर्मचा स्क्वेअर म्हणजे A4 टर्म काय झाली 729. कुणाचं हे स्क्वेअर रूट काढले की 729. 729 कुणाचं स्क्वेअर आहे 27. A4 म्हणजेच AR³. AR³ ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 27. नाव इकडून बघा इथं काय काय इन्फॉर्मेशन दिले. A2 प्लस A4 इज इक्वल टू 1/4. A2 ची व्हॅल्यू AR आणि हा AR³ इज इक्वल टू 1/4. A4 ची व्हॅल्यू भेटली का आपल्याला 27. 27 रिप्लेस केला. AR इज इक्वल टू 1/4 मायनस 27. सांगा सबस्ट्रॅक्शन किती येते. 111 मायनस 27 इंटू 4. 114 मायनस 108. किती आले 3/4. आता 3/4 आणि AR³ ह्या दोघांची व्हॅल्यू मिळाली. मला सांगा जीपी मध्ये आपण काय करतो. एपी मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन करतो. तसं जीपी मध्ये मला ह्या दोघांवरून एक व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. काय प्रोसेस करतो आपण डिवाइड करतो ना. सो 2 डिवायडेड बाय 1 करा या 1 डिवायडेड बाय 2 करा. AR² डिवायडेड बाय AR. AR ची व्हॅल्यू किती आहे 27. AR³ आहे ना आणि हा झाला 3/4. A कॅन्सल. R² इज इक्वल टू 27 इंटू 4 डिवायडेड बाय 3. 3 9 ना. R² ची व्हॅल्यू किती आली 36. R इज इक्वल टू किती आला 6. स्क्वेअर रूट मधून बाहेर आल्यानंतर 2 नंबर कॅरी करतो प्लस मायनस. पण आपल्याकडे इन्क्रीजिंग जीपी सांगितले त्यामुळे आपण काय केले जीपी ची एकच व्हॅल्यू घेतली 6. R इज इक्वल टू आपण 6 कन्सिडर केलं. कुठं तुम्हाला डिक्रीजिंग जीपी वापरला आला क्वेश्चन तर R ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे -6. सो R भेटला तर कुठून पण A भेटेल आपल्याला. ओके. AR इज इक्वल टू 3/4. सो AR ची व्हॅल्यू 6. 3 डिवायडेड बाय 4. A इज इक्वल टू काय होतील 3/4 डिवायडेड बाय 6 ना. A किती भेटला 1/8. A 1/8 भेटला तर पुढचं तुम्ही इझिली करू शकता कॅल्क्युलेशन. 24 टाइम्स ऑफ A1, A2 आणि A3. सो 24 टाइम्स ऑफ A1 ची व्हॅल्यू 1/8. A2 चं काय A इंटू R चा स्क्वेअर ना का AR. R ची व्हॅल्यू किती आली आपली 6 आणि A3 काय होतील 1/8 इंटू AR चा स्क्वेअर. 6 चा स्क्वेअर. याच्यातून सगळ्यातून आपण काय केले 8 कॉमन काढले राहिले काय 1 प्लस 6 प्लस 6 चा स्क्वेअर आले 36. 3 इंटू सांगा 36. 6 प्लस 1 मल्टिप्लिकेशन याचं ऍडिशन करून मल्टिप्लिकेशन सांगायचं किती येतं
हा 129 कोणतं ऑप्शन आला? ऑप्शन नंबर 3. समजला क्वेश्चन? इझी क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेशन पण इझी होतं, करू शकतो. नोट डाऊन.